नमस्कार शेतकरी मित्रांनो, कापूस बाजार भावाची वाटचाल होते 10,000च्या दिशेने। मित्रांनो, यंदा हंगामाच्या सुरुवातीला कापूस भाव दबावत होते। मागच्या 2 वर्षापासून कापूस दर ही कमी झाले, त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात हतबल झाला आहे। शेतीला केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी कापूस पिकाबद्दल निराशा व्यक्त करत आहे। यंदा राज्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने अपेक्षित असे उत्पादन देखील झाले नाही। त्यातच सरकारने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा देखील कमी भावाने कापूस विक्री करावा लागल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे। तसेच कापसाला महाराष्ट्रामध्ये एक वेगळीच दर्जा आहे। कापूस हे पीक महाराष्ट्रामध्ये पांढरे सोने म्हणून ओळखले जाते। याचे उत्पादन महाराष्ट्रामध्ये खानदेश, मराठवाडा, विदर्भ या भागात मोठ्या प्रमाणात घेतले जाते। या पिकावर या भागातील शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे। परंतु यंदा राज्यामध्ये सरासरीपेक्षा पाऊस न झाल्यामुळे कापूस पिकामध्ये उत्पादन घट झाली आहे। मागच्या 2 वर्षापूर्वी पांढऱ्या सोन्याला 10,000 ते 12,000 रुपये प्रति क्विंटल असा विक्रमी दर मिळाला होता। त्यामुळे शेतकऱ्यांना यंदाही चांगला दर मिळेल अशी अपेक्षा होती। परंतु शेतकऱ्यांना यावर्षी कापूस पिकाने चांगलाच दगा दिला आहे। आज कापूस बाजारभाव 8,000च्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे, तर पुढील काळात कापूस बाजारभावात खूप तेजी येऊ शकते असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे। शेतकऱ्यावर सध्या दुष्काळाचे सावट असल्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे। शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होणाऱ्या भीतीने शेतकरी टोकाचे पाऊल उचलत आहे। परंतु गेल्या आठवड्यापासून पुन्हा एकदा परिस्थिती लागली आहे। हंगामाचे शेवट का होईना, पण कापसाचे बाजारभावामध्ये सुधारणा होताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे। राज्यातील देऊळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला विक्रमी दर मिळाला आहे। इथे झालेल्या लिलावात कापसाला 8,300 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे। विशेष म्हणजे देऊळगाव बाजार समितीमध्ये आतापर्यंत मिळालेल्या हंगामातील सर्वाधिक दर असल्याचे दावा करण्यात आला आहे। तसेच अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला 8,000 रुपये तर किमान 7,300 आणि सरासरी 7,650 रुपये प्रति क्विंटल असा भाव नमूद केला आहे। तसेच अकोट बाजार समितीमध्ये आज किमान 7,500 तर कमाल 8,200 रुपये प्रति क्विंटल सदर भाव मिळाला आहे। तसेच सर्वसाधारण 8,200 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे। भारत मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष म्हणाले की सूतगिरण्यांच्या क्षमतेचा वापर सध्या 70 ते 75% 80 ते 90% झाला आहे, तर निर्यातीसाठी 20 लाख गाठींचा करार आधीच झाला आहे। भारतातील कापसाचे दर जागतिक किमतीच्या बरोबरीने असल्याने निर्यात मागणीत घट होण्याची शक्यता असल्याचेही बोलले जात आहे। राज्यात मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली जाते। तसेच यावर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली होती। गेल्या वर्षी मात्र शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने यावर्षी सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी कापसाची विक्री कमी दरात केलेली होती। आता मात्र कापसाच्या दरात चांगल्या प्रकारे वाढ होताना दिसत आहे। परंतु यावर्षी सुरुवातीला मात्र कापसाचे दर वाढण्याचे नाव घेत होते। अशा स्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कमी दरामध्ये कापसाची विक्री केलेली आहे व अगदी काही शेतकरी कापसाची साठवणूक करून आहे। ज्या शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक आतापर्यंत केलेली आहे अशा शेतकऱ्यांना कापसाच्या दरवाढीचा फायदा होणार आहे। आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार करायचा झाल्यास आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सुद्धा कापसाच्या दरात वाढ झालेली आहे। तसेच ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत कापसाची साठवणूक केलेली आहे अशा शेतकऱ्यांनी जर पुढील काही दिवस आणखी कापसाची साठवणूक केली तर अजून कापसाचे दर वाढण्याची शक्यता आहे। अशा प्रकारे कापसाचे दर देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सुद्धा वाढताना दिसत आहे व याचाच परिणाम म्हणून कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे। तर शेतकरी मित्रांनो, भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय जवान जय किसान।